बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात सलग 4 वेळा भारतीय जनता पक्षाचे भीमराव तापकीर हे निवडून आलेत। त्यामुळे या मतदारसंघातील नागरिकांच्या अर्थातच अपेक्षा देखील वाढलेल्या आहेत। नेमकी आव्हाने त्यांच्यासमोर कोणती आहेत पाहूयात। खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात विभागला गेलाय। खडकवासला मतदारसंघाची भौगोलिक रचना पाहायला गेल्यास या मतदारसंघाचा 70% भाग शहरी आणि 30% भाग ग्रामीण आहे। रस्ते, वीज, पाणी या स्थानिक पायाभूत गरजांसोबतच राष्ट्रीय स्तरावरील मुद्देही या मतदारसंघातील महत्त्वाचे मुद्दे आहेत। या मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर पुन्हा एकदा निवडून आलेत। वाहतूक कोंडी, खंडित वीज, पाणी पुरवठा, समाविष्ट गावातील कर आकारणी ही खडकवासलामधील मोठी आव्हानं आहेत। आता जे आमदार झालेले आहेत भीमराव तापकीर हे समस्या सोडवणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की सलग चौथ्यांदा ते खडकवासल्याचे आमदार झालेले आहेत आणि त्यामुळे इथले जे गहन प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सुटावेत अशी अपेक्षा इथल्या नागरिकांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, खडकवासला, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।